हॅलो फ्रेंड्स. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले जे BMS आहे त्याच्यामध्ये एक्झाम, सिलेबस, युनिव्हर्सिटी एक्झाम याचे सर्व काही डाऊट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा, सर्वात पहिले आपण बघूया की BMS. सो BMS किती वर्षाचं आहे ते सर्वांना माहितीच असेल ऑब्व्हियसली. 5 वर्षाचं. ओके, त्याच्यामध्ये 4.5 वर्ष हे आपले अकॅडमिक इयर आहे आणि 6 महिने आपल्याला इंटर्नशिप करायची. ओके, समजले सर्वांना. नंतर आता NCISM याच्यानुसार जे आपलं BMS आहे त्याचं जे करिक्युलम आहे तो चेंज झालेला आहे. तो कसा की पहिले एका वर्षाचं म्हणजे 12 महिन्याचं 1 इयर होत होतं, पण आता 1.5 वर्षाचं म्हणजे 1 आणि 5 म्हणजे एक वर्ष आणि 6 महिन्याचं 1 इयर हे असणार आहे. म्हणजे 18 महिन्याचं 1 इयर झालेलं आहे. सो असे जर आपण टोटल केले तर आपल्याला फक्त 1, 2 आणि 3 हे 3च इयर असणार आहे BMS चे अकॅडमिक्स इयर. ओके, म्हणजे काय तर सिंपल भाषेत आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3च वेळेस युनिव्हर्सिटी एक्झाम ही द्यायची आहे. तसं MBBS नाहीये. MBBS मध्ये दरवर्षी ही युनिव्हर्सिटी त्यांना द्यावी लागेल, म्हणजे दर 12 महिन्याला युनिव्हर्सिटी. पण आपले तसं नाही, आपलं दर 1.5 वर्षानंतर युनिव्हर्सिटी एक्झाम ही होईल. ओके, सो आपल्यासाठी 1.5 वर्ष असणार आहे अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या तयारीसाठी. ओके, तर बघा आता हा एक चेंज झाला, पण आता याच्यामध्ये देखील सुद्धा जे आपले इंटरनल एक्झाम्स असतात त्याच्यात देखील चेंजेस झालेले आहेत. ते म्हणजे कसे की बघा, आता आपल्या इंटरनल एक्झाम्स होत असतात BMS. ओके, आता फर्स्ट इयरला तुम्ही गेलेले असेल. ओके, तर त्याच्यामध्ये तुमच्या आता एक्झाम कशा कशा होणार आहेत. ठीक आहे, सो सर्वात पहिले तुमची फर्स्ट टर्म होईल. ओके, सो जसं आपण स्कूलमध्ये असताना जसं आपलं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म होत होती. ओके, 10th पर्यंत, तसंच कॉलेजमध्ये देखील होणार आहे. आणि फायनल आपली युनिव्हर्सिटी एक्झाम असेल. म्हणजे कसं पहिले फर्स्ट टर्म, देन सेकंड टर्म आणि देन नंतर युनिव्हर्सिटी एक्झाम, डायरेक्ट फायनल एक्झाम. सो असं आपला करिक्युलम हे असणार आहे BMS. सो फर्स्ट टर्मच्या आधी देखील आपल्याला काही एक्झाम्स असतील, त्या असतात पिरियॉडिक असेसमेंट. सो पिरियॉडिक असेसमेंट म्हणजे काय तर PA, आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये PA म्हणतो. सो PA काय असतात तर त्या MCQ किंवा लॉंग आन्सर क्वेश्चनच्या एक्झाम्स असतात. त्या ओनली 15 मार्क्सच्या असतात. म्हणजे 15 मार्कच्या त्या छोट्या छोट्या टेस्ट असतात, जसं आपल्याला स्कूलमध्ये देखील असायच्या. ओके, देन त्या असतात बघा आपल्याला फर्स्ट टर्मच्या आधी, तर त्या असतात टोटल 3. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टच्या 3 पिरियडिक असेसमेंट आपल्याला फर्स्ट इयरच्या आधी ह्या द्याव्या लागतात. ओके, समजले. देन फर्स्ट टर्म होते आपली. ओके, देन फर्स्ट टर्म नंतर वापस सेकंड टर्मचा सिलेबस स्टार्ट होतो आणि सेकंड टर्मच्या सुद्धा 3 PA ह्या आपल्याला तिथे द्याव्या लागतात. ओके, देन नंतर असतात सेकंड टर्म. नंतर सेकंड टर्मची एक्झाम झाली, त्यानंतर आपल्याला असतात थर्ड टर्म. सो थर्ड टर्म देखील असते आणि थर्ड टर्मचे ओनली PA होतात 3. ओके, थर्ड टर्म ही एक स्पेशल एक्झाम होत नाही, जशा टर्म टेस्ट होत्या फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, तर त्या तशी थर्ड टर्म ही होणार नाही. फक्त त्यांच्या PA म्हणजे पिरियॉडिक असेसमेंटच 3 ह्या तुमच्या घेतल्या जातील. आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जे युनिव्हर्सिटी एक्झाम आहे त्याच्यासाठी 1 महिना तरी तुम्हाला हे असेल. ओके, प्रिपरेटरी लीव्ह असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या सुट्ट्या असतील अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या. सो त्या युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म पासून ते सेकंड टर्म, थर्ड टर्म हे सर्व टर्मचा तिथे तुम्हाला क्वेश्चन हे येणार असणार आहेत. सो ती प्रिपरेटरी लीव्ह असणार आहे 1 महिन्याची, जास्तही असू शकते, ती कॉलेजवर डिपेंड करते. ओके, म्हणजे कॉलेजचा सिलेबस जर लवकर झाला तर तुम्हाला लवकर सुट्ट्या देतील कॉलेज, हे असं असू शकतं. ओके, आणि ती चेंजही होऊ शकते, कारण युनिव्हर्सिटीचे जे डेट्स असतात एक्झामच्या त्या मागे पुढे या होत असतात. ओके, त्यानंतर आपल्याला प्रिपरेटरी लीव्ह भेटते आणि त्याच्यानंतर आपली जी फायनल आहे ती युनिव्हर्सिटी एक्झाम ही होत असते. डन, समजले सर्वांना. फर्स्ट टर्म त्याच्या आधी 3 PA, देन सेकंड टर्म त्याच्या आधी 3 PA आणि नंतर थर्ड टर्मच्या ओनली 3 PA असणार. आणि देन फायनलला युनिव्हर्सिटी एक्झाम. ठीक आहे, डन. तर आता मेन मुद्दा काय की आपले पेपर कसे असणार आहेत, पेपर पॅटर्न कसे असणार आहेत, पेपर किती असणार आहेत. ओके, सो बघा, BMS फर्स्ट इयर किती सब्जेक्ट आहे तुमचे टोटल 5 सब्जेक्ट आहे. ओके, सर्वांना माहितीच झालं असेल, रचना शरीर, क्रिया शरीर, संहिता अध्ययन, संस्कृत आणि पदार्थ विज्ञान. सो हे 5 सब्जेक्ट तुम्हाला BMS फर्स्ट इयरला असणार आहे. ओके, सो आता तुम्हाला वाटत असेल की 5 सब्जेक्ट आहे तर त्याचे 5 पेपर असतात. हे चुकीचं आहे, कारण आपले 5 पेपरचे 5 सब्जेक्टचे टोटल 9 पेपर्स असणार आहेत.
9 पेपर्स कसे ते बघूया. सो बेसिकली फर्स्ट येऊया आपण संहिता अध्ययन. ओके, संहिता अध्ययन मध्ये काय तुम्हाला मी सांगितलंच आहे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, परत एकदा सांगते. संहिता अध्ययन मध्ये आपण संहिता शिकतो, म्हणजे जे ग्रंथ आहेत आचार्यांचे ते आपण डायरेक्टली तिथे शिकत असतो. ओके, सो फर्स्ट इयर साठी आपल्याला चरक संहिता प्लस वाग्भट संहिता म्हणजेच अष्टांग हृदय या 2 संहिता आपल्याला शिकायच्या आहेत. ओके, सो याचं जे बुक आहे त्याचं बघा 15 हे जे चॅप्टर्स आहेत दोन्ही संहिता मधले आपला फर्स्ट इयरचा हा सिलेबस आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की आता मग चरक संहिताचा वेगळा पेपर, अष्टांग हृदयचा वेगळा पेपर, असं काहीही नाही आहे. दोघांचा सुद्धा एकच पेपर असणार आहे, कारण संहिता विषयाचा हा एकच पेपर असतो, त्याचे 2 पेपर हे होत नाही. लक्षात ठेवा, संहिता अध्ययनचा एकच पेपर असतो. ओके, युनिव्हर्सिटीला सुद्धा आणि इंटरनल असेसमेंट मध्ये सुद्धा. ओके, त्यानंतर आहे क्रियाशरीर म्हणजे ह्युमन अनाटॉमी. सो याच्यामध्ये देखील सुद्धा सब्जेक्ट आहे, त्याचा खूप फास्ट सिलेबस आहे, पण याचे 2 पेपर हे होत असतात, रचना शरीर पार्ट 1, रचना शरीर पार्ट 2. सो दॅट्स वाय म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फर्स्ट पेपरचा सिलेबस वेगळा, बुक वेगळं, सेकंड पेपरचा सिलेबस वेगळा, बुक वेगळं, असं काहीही नाही आहे. रचना शरीरचा सिलेबस हा एकच आहे, त्याचं बुक सुद्धा एकच असणार, म्हणजे एकाच बुक मध्ये कंटेंट सगळं, आणि फक्त काही चॅप्टर पेपर 1 मध्ये तर काही चॅप्टर हे पेपर 2 मध्ये असे डिवाइड केलेले असणार आहे. ओके, त्यानंतर क्रियाच्या शरीरचं सुद्धा सेम ह्युमन फिजिओलॉजी असणार आहे, त्याचे सुद्धा काही चॅप्टर पेपर 1 मध्ये तर काही पेपर 2 मध्ये असे 2 पेपर होणार आहेत क्रिया शरीरचे. ओके, देन संस्कृतचं सुद्धा सेम 2 पेपर होणार आहेत, संस्कृत फर्स्ट, संस्कृत सेकंड पेपर. ओके, त्यानंतर पदार्थ विज्ञानचे सुद्धा 2 पेपर, पीव्ही पेपर 1, पीव्ही पेपर 2, असे ह्या 4 विषयांचे 2-2 पेपर हे होतील, पण संहिता अध्ययनचा हा एकच पेपर असणार आहे. ओके, असे हे टोटल 9 पेपर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामला द्यायचे असणार आहे. ओके, थेरी पेपर आहे बघा, मी थेरी बद्दल टॉक करत आहे. देन बघा नंतर आपल्या इंटरनल पेपर्स मध्ये म्हणजे काय की आपल्या कॉलेजमध्ये एक्झाम्स कसे होणार आणि पेपर्स कसे असणार. सो आपले जे कॉलेजमध्ये जे पेपर होतात फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, तर ते 5च पेपर असतात. ओके, त्याचे असे रचना शरीरचे 2 पेपर असं काही होत नाही. जितका सिलेबस शिकवला आहे फर्स्ट टर्मचा तितक्याचा टोटल एकच पेपर हा होत असतो त्या सब्जेक्टचा, म्हणजे टोटल आपल्याला फर्स्ट टर्म मध्ये, सेकंड टर्म मध्ये हे 5च पेपर थेरीचे द्यायचे आहेत. ओके, समजलं. आणि नंतर हे समजलं आहे पीए आपल्याला 3 पीए प्रत्येक टर्मच्या द्यायच्या असणार आहेत. ओके, 15-15 मार्क्सच्या 3 वेळेस या द्यायच्या. देन नंतर बघा आता पेपर पॅटर्न कसा असेल युनिव्हर्सिटी एक्झामचा. सो बेसिकली युनिव्हर्सिटी एक्झामचा जो थेरी पेपर आहे तो असतो 100 मार्क्सचा, सेम आपला कॉलेजमध्ये फर्स्ट टर्म सेकंड सुद्धा हे 100 मार्क्सचे पेपर्स हे असतात. ओके, देन आता 100 मार्क्सचं डिवायडेशन कसं केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा 20 मार्क्सचं एमसीक्यू प्लस 40 मार्क्स एसएक्यू प्लस 40 मार्क्स एलएक्यू. ओके, असं हे डिव्हिजन केलेलं आहे, टोटल 100 मार्क्स झाले. सो बेसिकली बघा 20 मार्क्स एमसीक्यू. आता एमसीक्यू काय कसे तर आपण जो पूर्ण सिलेबस शिकणार आहोत त्या सब्जेक्टचा त्याच्यावर आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे त्याचा फक्त जो नंबर आहे ऑप्शन नंबर आणि तिथे फक्त तेवढा आन्सर हेच आपल्याला त्या आन्सर शीटवर लिहायचं आहे. क्वेश्चन रिकामी जागा हे काहीही लिहित बसायचं नाही. ओके, त्यानंतर त्याच्यासाठी बघा 20 क्वेश्चन असतात एमसीक्यूचे, त्याच्यासाठी आपल्याला टाइम असतो 30 मिनिट, म्हणजे अर्ध्या घंट्यामध्ये आपल्याला तेवढे 20 एमसीक्यू हे सॉल्व्ह करायचे आहे. आणि बघा पेपर देताना कसं असतं तर जो एमसीक्यूचा पेपर असतो तो वेगळा असतो आणि जो थेरीचा पेपर जो आपल्याला लिहायचा असतो तो वेगळा असतो. ओके, सो म्हणजे क्वेश्चन पेपर म्हणते. ओके, मी क्वेश्चन पेपर बद्दल बोलत आहे. सो जेव्हा आपला टायमिंग स्टार्ट होते पेपरची एक्झामची तर नंतर सर्वात पहिले आपल्याला तो एमसीक्यूचा पेपर, तो एक क्वेश्चन पेपर असतो, असे एक बुकलेट असते ती एमसीक्यूची. ओके, सो तो पेपर आपण टॅली करायचा आणि त्याचे आन्सर आणि ऑप्शन नंबर हे आपल्या आन्सर शीटवर लिहायचे असतात. ओके, देन 30 मिनिट झाले तर लगेच आपल्याकडून ते टीचर्स तो एमसीक्यूचा पेपर तिथून आपल्याकडून घेतात आणि ते जमा करतात. ओके, का बरं तर ती चिटिंग होऊ नये त्याच्यासाठी ते एमसीक्यूचा पेपर घेतात आणि जमा करतात. आणि एमसीक्यूच्या पेपरवर काहीही टिक करायची नसते, कारण तो पेपर आपल्या युनिव्हर्सिटीकडे जाणार असतो, म्हणून एमसीक्यूच्या क्वेश्चन पेपरवर सुद्धा टिक करायचं नाही. त्याच्या मागे रफ वर्कला जागा असते, तुम्ही तिथे करू शकता, किंवा आन्सर शीटवर पेपर आपण एक उघडतो जेव्हा आन्सर शीट तेव्हा इथे जागा असते
रफ वर्क करण्यासाठी तिथे आपण पेन्सिलने लिहू शकतो, पण क्वेश्चन पेपरवर लिहायचं नाही. ओके, हे एक मेन इन्स्ट्रक्शन असतं. तुम्हाला पेपर देता वेळेस सुद्धा तिथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जाईल. ओके, हे झालं एमसीक्यू. सो एमसीक्यू चे मार्क्स का, तर ते आपले फ्री मार्क्स आहेत. फ्री मार्क्स का, तर कारण तिथे जे आहे कोणताही मार्क आपला कट होणार नाही. जर आपण बरोबर उत्तर लिहिलंय तर त्याचा एकच मार्क आपल्याला हा मिळेल, त्याचा हाफ मार्क हे आपल्याला टीचर्स काढू शकत नाही. पण थेरीमध्ये इकडे कसं असणार आहे, लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये, तर तिथे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची खूप कमी शक्यता आहे. ओके, कारण ती थेरी पेपर आहे. सो टीचर्स कधीही आउट ऑफ मार्क्स हे देणार नाही. ओके, त्याचे हाफ देईल किंवा थोडेसे कमी मार्क्स देईल. सो आपले हे जे 20 मार्क्स आहे हे आपल्याला पासिंगही करू शकतात आणि डिस्टिंक्शन सुद्धा मिळवून देऊ शकतात युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये. ओके, समजले. त्यानंतर आहे बघा एसईक्यू. एसईक्यू म्हणजे काय, तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर हे किती असतील, टोटल 8 असतात. ओके, 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. त्याच्या प्रत्येक एका क्वेश्चनला हा 5 मार्काचा असतो. ओके, देन असे टोटल किती झाले, हे 40 मार्क्स एसईक्यू साठी झाले. त्याचं जे आपल्याला आन्सर आहे ते आपल्याला लिहायचं असतं 2 पेज मध्ये, म्हणजे पेज 1 आणि पेज 2 असे 2 पेज मध्ये आपल्याला त्याचं एसईक्यूचं आन्सर लिहायचं असतं कंपल्सरी. तर म्हणजे कंपल्सरी का, कारण मग तेव्हाच आपल्याला आउट ऑफ मार्क्स 5चे 5 मार्क्स हे मिळू शकतात. जर कमी लिहिलं, एकच पेज लिहिलं, तर आपल्याला 2 मार्क्स हे मिळू शकतात. त्याच्यामुळे 2 पेज हे एक सफिशियंट आहे आन्सर लिहिण्यासाठी. त्यानंतर आहे एलएक्यू. एलएक्यू किती असतात, तर 4 असतात. 10-10 मार्काचे 4, किती झाले टोटल 40 मार्क्स. सो हे किती लिहायचं, तर हे लिहायचं 4 पेज. ओके, सो 4 पेज का, कारण ते 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे आणि त्याचं मॅटर हे खूप जास्त पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याचे 8 किंवा 7 हे मार्क्स आपल्याला तिथे कळू शकतात. ओके, सो दॅट्स वाय हे थेरी मार्क्स हे कसे एकदम आपल्याला एक्झॅक्ट मिळत नाही, पण एमसीक्यूचे मार्क्स हे कसे असतात, एकदम आपल्याला एक्झॅक्ट हे मिळू शकतात. म्हणजे एमसीक्यू आपली पासिंग सुद्धा ही काढू शकतो. ओके, सो हे झालं पेपर पॅटर्न. ओके, त्यानंतर आपले व्हायवा असते. व्हायवा मध्ये ते क्वेश्चन विचारतात, श्लोका विचारतात, आपल्याला काही क्वेश्चन विचारतात, एक्झाम्पल्स विचारतात. ओके, त्याच्या आधी प्रॅक्टिकल्स असतात. प्रॅक्टिकल्स मध्ये आपल्याला आयुर्वेदाचं प्रॅक्टिकल प्लस मॉडर्नचं प्रॅक्टिकल, दोन्ही प्रॅक्टिकल्स असतात. ओके, नंतर आपली स्पॉटिंग असते. स्पॉटिंग म्हणजे काय, तर स्पॉट, वेगवेगळे स्पॉट्स असतात. ओके, 1 to 10, 1 ते 10 पर्यंत स्पॉट्स असतात. ओके, किंवा कमी ही स्पॉट्स असतात. स्पॉट म्हणजे काय, तर एक ठीक जागा. ओके, सो तिथे एक ऑर्गन किंवा काही वस्तू किंवा काही द्रव्य, काही प्लांट, त्याचे लीफ, तर ते असे ठेवलेले असतात. जसं की मॉडर्न मध्ये बघितलं तर आपण एक पिपेट ठेवलेली असेल. ओके, एक शीट ठेवलेली असेल, म्हणजे एक पेपर ठेवलेला असेल, की त्याचा यूज काय होतो मॉडर्न मध्ये, तर तिथे आणि तिथे क्वेश्चन लिहिलेला असतो की याचा यूज लिहा आणि याला आयडेंटिफाय करा, म्हणजे हे काय आहे त्याचं नाव लिहा. सो आणि जर सपोज आयुर्वेदामधून विचारलं असेल, तर सपोज तिथे आय ठेवला असेल. ओके, आयचं स्ट्रक्चर ठेवलं असेल, तर तिथे विचारतात त्याच्यात दोष कोणता असेल, त्याचं नाव काय आहे ते आयडेंटिफाय करा. ओके, सो असे क्वेश्चन्स हे तिथे 2-2 क्वेश्चन तिथे विचारलेले असतात. सो आपल्याला एक पेपर दिला जातो, तिथे जायचं, आपली स्पॉट जिथे येईल पहिला तिथे जायचं, त्या स्पॉटचं नाव लिहायचं. ठीक आहे, नंतर तिथे त्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं डायरेक्ट, की हे स्पॉट सपोज डोळ्याचा आहे, सो इथे नेत्र लिहिणार. ओके, चक्षु इंद्रिय लिहिणार. ओके, त्यानंतर दोष, तर अवलंब, कफ हे आपण तिथे लिहू शकतो. ओके, सो असे तिथे आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचे. सो ही स्पॉटिंग असते आपल्या व्हायवाच्या आधी. ओके, नंतर प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल माहितीये, मॉडर्न प्लस आयुर्वेदा दोघांचं प्रॅक्टिकल होत असतं. ओके, सो प्रॅक्टिकल सुद्धा मी तुम्हाला सांगेल, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल जेव्हा तुमचे प्रॅक्टिकल्स येतील फर्स्ट टर्मचे. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ हे रेडी असेल, की कसं प्रॅक्टिकल असणार तुमचं, त्याच्यामध्ये कसे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ओके, नंतर बघा आहे सिलेबस. सो सिलेबस आपला काय असणार आहे, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, पीएचा, ठीक आहे, युनिव्हर्सिटीचा. सो हा सर्व सिलेबस मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे. ओके, त्याचं काहीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. ओके, सिलेबस हा मी पूर्ण टेलिग्राम ग्रुपवर माझा जो आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला हा जो सिलेबस आहे आपला फर्स्ट इयरचा सर्व तिथे मिळून जाईल. आणि जर तुम्हाला जर टेलिग्राम जर नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही गुगलवर जा. ओके, तिथे सर्च करा BMS फर्स्ट इयर NCISM सिलेबस. जर तुम्ही एवढं सर्च केलं तर तुम्हाला तिथे NCISM ची लिंक येईल, तिथे क्लिक करा. तुम्हाला सर्व 5 सब्जेक्ट तिथे एक्झाम्पलची सॉरी जी सिलेबसची जी PDF आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. ओके, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म हे सर्व त्याच्यात लिहिलेलं आहे आणि तिथं मार्क्सचं वेटेज किती ते सुद्धा तिथे लिहिलेलं आहे. ओके, सो ते का बरं, कारण आपल्या स्टुडंटला इझी जावं, की
कसा अभ्यास करायचा, किती मार्क्स येणार या क्वेश्चनवर. सो त्याच्यासाठी हा सिलेबस NCISMनी खूप छान आपल्यासाठी एक हेल्पच केली आहे. ओके, देन समजलं सर्वांना एक्झाम कसे असतात, किती असतात, देन पेपर्स कसे असतात, पेपर पॅटर्न्स कसे असतात. ओके, देन आता मेनली बघा, आता तुम्हाला काय असणार आहे, फर्स्ट इयर मध्ये सर्वच इयर मध्ये श्लोका बुक बनवायची सांगितलेलीच असेल सर्व टीचर्सनी ऑलमोस्ट. ओके, सर्वांनाच. तर श्लोका नोटबुक का, कारण आपण श्लोका शिकणार आहोत. ओके, BMS काय तर आयुर्वेद, आयुर्वेदामध्ये काय आहे मेनली श्लोका. सो ते श्लोका पाठ झाले पाहिजे आपल्याकडून. त्याच्यामुळे आपल्याला एक स्पेशल बुक बनवायला सांगतात टीचर्स, की तुम्ही श्लोका बुक बनवा, त्याच्यामध्ये श्लोका लिहा प्रत्येक चॅप्टरचे, आणि ते पाठ करा. आणि कारण ते भागामध्ये सुद्धा आपल्याला श्लोका हे मस्ट आहे, आपल्यासाठी आलेच पाहिजे. ओके, सो दॅट्स वाय श्लोका बुक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला श्लोका बुक सुद्धा जर माझ्या पाहिजे असतील, त्याच्यामधले श्लोक्स पाहिजे असतील, तर ते सुद्धा मी तुम्हाला 4 सब्जेक्टचे श्लोक आहेत. ओके, संस्कृत साठी श्लोका हे नसतात. ओके, सो 4 सब्जेक्टचे जे श्लोका आहे, श्लोका बुक्स आहे, ते तुम्हाला मी 99 रुपीज मध्ये 4 सुद्धा तुम्हाला मी PDF फॉर्म मध्ये हे अवेलेबल करून देईल. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट मध्ये विचारा, कारण मी मग तुमचा डाऊट मला जो मिळाला त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकते. ओके, सो टेन्शन घेऊ नका, टेक इट इझी. तुम्ही फॉलो करा मी जसं सांगते माझ्या इन्स्ट्रक्शनला. तुम्हाला BMS फर्स्ट इयर हे इझिली जाईल. ओके, काहीही पॅनिक टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके ओके, सो आणि तुम्हाला माझे नोट्स पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामवर DM करा. ओके, तुमचं सांगा की कशात प्रॉब्लेम येतोय तुम्हाला, मला डाऊट्स विचारत जा, मला तुमचे प्रॉब्लेम सांगत जा. ओके, सो त्याने मी तुमचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.